की VSRला वाचवण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जातोय। जसं VSRला वाचवलं जातंय, मग आता शंका जी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती, कुणीतरी सत्ताधारीच आहे जो अजितदादांच्या घातपाताच्या मागे आहे, ही जी शंका नाही तर अशी काही जी काही विचार आमच्या मनामध्ये होता तो कुठेतरी दृढ त्या ठिकाणी होत चाललेला आहे। काल अध्यक्ष महोदयांना भेटून अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल चर्चा व्हावी अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी केली। त्याच्याचबरोबर अनेक दिवसांपासून आम्ही लक्षवेधी ही त्या ठिकाणी लावण्याची विनंती केलेली आहे। प्रस्ताव हा विधिमंडळाकडे त्या ठिकाणी गेलेला आहे, पण अजून तो काही मान्य झालेला नाही। पण आज दुपारी 12 वाजता स्थगन आमचं येणार आहे अजितदादांच्या ऍक्सिडेंट आणि घातपातीबद्दल। आता अध्यक्ष महोदय या स्थगनवर चर्चा होऊन देतात का हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे। त्यामुळे 12 वाजता आज जेव्हा स्थगन येईल तेव्हा नेहमीप्रमाणे चर्चा होऊन न देता पुढच्या कामकाजापर्यंत ते जातात का अजितदादांचा मुद्दा हा महत्वाचा असल्यामुळे आणि आज तो त्या ठिकाणी चर्चा करून देतात का नाही हे आपल्याला बघावं लागेल। जर पूर्ण अधिवेशनामध्ये दादांच्या ऍक्सिडेंटबद्दल चर्चा हे सरकार करूनच देणार नसेल तर मग कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका जी आहे की 100% कोणतरी पॉवरफुल व्यक्ती, काही मोठी संघटना असू द्या नाहीतर काहीतरी मोठी ताकद आहे जी कुठेतरी अजितदादांच्या ऍक्सिडेंट मागे आहे आणि मग कुठेही चर्चा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी त्या ठिकाणी मुद्दामून करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता दुपारी 12 वाजता काय होतंय हे त्या ठिकाणी बघू। त्याच्याचबरोबर अल्पकालीन चर्चेसाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव हा दिलेला आहे, त्या चर्चेबद्दल सुद्धा काय होतं हे तिथं आपल्याला बघावं लागेल। विषय असाच आहे की या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाहीये आणि मग ती चर्चा त्या पद्धतीची होत नसल्यामुळे कदाचित आमदारांना इथं येऊन चर्चा करण्यामध्ये रसच राहिलेला नाही। आपलं हे जे सेशन जिथं होतं, विधिमंडळ जे आहे ते सर्वात मोठं या ठिकाणी न्याय देणारं एक विधिमंडळ आहे जिथं रूल्स अँड रेग्युलेशन हे बनवले जातात। पण दुर्दैव असं आमदारांनाच इथं येऊसं वाटत नसेल, नाहीतर आवाज दाबला जात असेल, नाहीतर बोलून दिलं जात नसेल तर मग कुठं ना कुठेतरी या महाराष्ट्रावर अन्याय होतो असं आपल्याला म्हणावं लागेल। एकदा मंत्री नाही म्हणून तहकूब होतं आणि नंतर 2-3 मंत्री आहेत पण बोलण्यासाठी कुणी नाहीत, आमदार पूर्ण कोरम त्या ठिकाणी करत नाहीत म्हणून तिथं तहकूब होतं। म्हणजे दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल की ही या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परिस्थिती आहे। पहिल्या दिवसापासून विधान परिषदेत सातत्यानं मागणी केली जाते की ह्या अपघाताच्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे। विधान परिषदेत सुद्धा चालढकल केली जाते, याचा अर्थ काय काढायचा नाही? याचा अर्थ एकच आहे की VSRला वाचवण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जातोय। जसं VSRला वाचवलं जातंय, मग आता शंका जी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती, कुणीतरी सत्ताधारीच आहे जो अजितदादांच्या घातपाताच्या मागे आहे, ही जी शंका नाही तर अशी काही जी काही विचार आमच्या मनामध्ये होता तो कुठेतरी दृढ त्या ठिकाणी होत चाललेला आहे। साधा FIR करायचा होता, FIR साधा या महाराष्ट्रामध्ये दादांच्या बाबतीत करून दिला नाही। CBIला प्रस्ताव द्या अशी मागणी अजितदादांच्या पक्षाने तिथं केली। दुर्दैव असं तो पक्ष सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं की CBIच्या चौकशीबद्दल काय झालं। दिल्लीत जेव्हा मी तिथं गेलो, दिल्लीत जेव्हा आम्ही चर्चा केली, आम्हाला कळलेलं आहे की महाराष्ट्राकडनं दादांच्या ऍक्सिडेंटबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्याची जी काय विनंती CBIला करा असं सांगण्यात आलं होतं, तसं कुठलंही पत्र महाराष्ट्र शासनाकडनं CBIकडे गेलेलं नाही। म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारलाच दादांचं इन्व्हेस्टिगेशन नाहीतर तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी कदाचित इच्छा नाहीये असं आपल्याला म्हणावं लागेल।